हॉल कसा असावा, हॉलमधील फर्निचर त्याची रचना कशा पद्धतीने करावी, त्यानंतर हॉलला रंग कुठला द्यावा, हॉलमधील इतर वस्तू असतील त्यांची योजना कशा पद्धतीने करावी, या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पाहावा. नमस्कार, मी गणेश शास्त्री कुलकर्णी वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. हॉल म्हणजे वास्तूचं हृदय. वास्तुशास्त्रामध्ये हॉलला खूप महत्त्व आहे. कुटुंबाने एकत्र येऊन चर्चा करण्याची जागा म्हणजे हॉल. अनेक महत्त्वाचे निर्णय तसेच जुन्या आठवणी याच हॉलमध्ये बसून एकत्रितपणे आठवल्या जातात. पाहुण्यांची सरबराई, पाहुणचार याच हॉलमध्ये केला जातो. वास्तूतील मुख्य प्रवेशद्वारातून स्वागत केल्यानंतर पाहुणे प्रसन्न वदनाने हॉलमध्ये स्थानापन्न होतात. यामुळे हॉलमधील रचना जर सुबक असेल तर सगळ्यांचेच मन प्रसन्न राहते, आनंदित राहते. अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा हॉलमध्ये केली जाते. महत्त्वाचे निर्णय हॉलमध्ये घेतले जातात. म्हणून या भागामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं खूप गरजेचं आहे. हॉलसाठी सर्वात योग्य जागा म्हणजे वास्तूतील पूर्व उत्तर भाग. या भागामध्ये हॉलची योजना करावी. याच भागामध्ये म्हणजे ईशान्य दिशेमध्ये देवघराची जागा असावी. यात देवघरा कसा असावा, देव कसे मांडावे, देवांची संख्या किती असावी, देवघरात देव किती असावेत, या सर्वांसाठी मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. यामध्ये मी त्याची सर्व सविस्तर माहिती देणार आहे. आपल्या वास्तूमध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे, जर रस्ता पश्चिम दिशेचा असेल तर हॉल हा उत्तर पश्चिम भागामध्ये असावा व जर रस्ता दक्षिण बाजूचा असेल तर घराचा हॉल पूर्व आग्नेय या भागामध्ये असावा. आता यात कुणाला दक्षिण दरवाजाची शंका येण्याचे काही कारण नाही, कारण आपण वैदिक वास्तुशास्त्र भाग 5 यामध्ये दक्षिण दरवाजा अशुभ कसा नाही याबाबत मी याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये पुरातन ग्रंथातील श्लोकांचे दाखले पण दिलेले आहेत. हॉलची दिशा झाल्यानंतर येतो तो मुख्य दरवाजा, कारण यातूनच आपला हॉलमध्ये प्रवेश होत असतो. वास्तुपुरुष मंडलामध्ये ज्या 32 पददेवता सांगितल्या आहेत त्या 32 भागांपैकी काही भाग असे आहेत की त्यावरच प्रवेशद्वार शुभ मानलं गेलं आहे. पूर्व पश्चिम दिशा असेल तर तिसऱ्या व चौथ्या भागातून प्रवेश हा शुभ आहे. दक्षिणमुखी वास्तू असेल तर चौथ्या भागातून प्रवेश शुभ सांगितला आहे व उत्तराभिमुख वास्तू असेल तर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या भागातून प्रवेश हा अत्यंत शुभ मानला गेला आहे. आता वास्तूमध्ये प्रवेश झाल्यानंतर वास्तूमध्ये फर्निचर हे कोणत्या भागात असावं तो प्रश्न पडतो. तर वास्तूमध्ये फर्निचर हे दक्षिण व पश्चिम भागामध्ये असावे. त्यामध्ये सोफा असेल किंवा इतर काही जड वस्तू असतील त्या दक्षिण पश्चिम भागामध्ये ठेवाव्यात. टीपॉय हा जर आपल्याला ठेवायचा असेल तर तो सेंटर सोडून ठेवावा. हॉलचा जो सेंटर येईल मध्यभाग तो सोडून मग आपण टीपॉयची योजना करावी. झुंबरसुद्धा हॉलच्या बरोबर मध्यभागी न टांगता थोडेसे अंतर सोडून मग ते टांगावे. आपल्याला कितीही आवडत असले तरी आर्टिफिशियल फ्लॉवर जे आहेत ते आपल्या वास्तूमध्ये ठेवू नये. त्याने नकारात्मक ऊर्जा जास्त येते. आपल्याला पेंटिंग जर घरामध्ये लावायचे असतील तर हिंस्र पशु, शस्त्र, युद्धाचे प्रसंग, रडणारे चित्र, वाळवंटाचे चित्र अशा पेंटिंग्स घरामध्ये लावू नये. तर उत्तरेच्या भिंतीवर वॉटरफॉल किंवा निसर्गचित्र, सूर्योदय असणारे चित्र यांच्या पेंटिंग्स लावायला काही हरकत नाही. घड्याळ हे पूर्व भिंतीवर लावावे, पण लावताना मुख्य प्रवेशद्वाराच्या वर येणार नाही याची काळजी घ्यावी. घड्याळ हे मोठा आवाज न करणारे असावे. त्यात फार डिझाईन असू नये. त्याचे आकडे जे आहेत ते स्पष्ट असावेत, कारण घड्याळात जर गडबड असेल तर व्यवहारामध्ये अडचणी येतात. आता विषय येतो तो हॉलच्या रंगाचा. हॉलला रंग देताना जास्त डार्क रंग देऊ नये. डार्क रंग हे वास्तूला चालत नाही. या भागामध्ये जलतत्व असल्याने फिक्कट निळा रंग असावा. त्याचबरोबर पांढरा, फिक्कट पिवळा रंगही या ठिकाणी दिला तरी चालेल, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये काळ्या व लाल रंगाच्या शेड या ठिकाणी अजिबात देऊ नये. हॉलमध्ये टीव्हीची योजना करताना टीव्ही हा पूर्व आग्नेय भागामध्ये असावा. एसीची योजना उत्तर पूर्व भागामध्ये करावी. मुख्य व्यक्तीने मात्र बसताना कधीही हॉलमध्ये पूर्व व उत्तर दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने बसले पाहिजे, कारण कुटुंब प्रमुख जर ह्या दिशेला बसला तर त्याचे वर्चस्व घरामध्ये राहते. हॉलमध्ये असणाऱ्या खिडक्यांना पातळ पडदे लावावे. ते फिक्क्या कलरचे असावे.
जर दक्षिण पश्चिम भागामध्ये खिडक्या असतील तर त्यांना मात्र जाड पडदे लावावे. अशा प्रकारे हॉलची रचना असावी. यामध्ये कुणाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये ती विचारू शकता, त्याचे उत्तर दिले जाईल. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण व शास्त्रशुद्ध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात आधी आपल्याला त्याची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.